सगळ्या आमदारांनी राजीनामा द्यावा ही लाट पसरली होती. त्या काही आमदारांनी शटबाजी केली. ज्या ज्या ठिकाणी ठिय्या आंदोलन होतं तिथं राजीनामा आणून त्या आंदोलनकर्त्याकडे दिला, म्हणजे येड्यात काढणं समाजाला. परंतु याच्या पुढे जाऊन हर्षवर्धन जाधव साहेबांनी समाजासाठी माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी आमदारी राजीनामा देतो, खराखोर राजीनामा दिला. राज्यपालांनी तो मंजूरही केला. ते आज हर्षवर्धन कुठे आहे, पडद्यामाग गेले ते आज. आता समाजाने त्याची आठवण केली पाहिजे. मग मला बोल द्या ना. बरं मला म्हणायचं काय, हर्षवर्धन जाधव कुठे आहे आज, पडद्यामाग दडून गेले ते आज आमदार पाहिजे होते. लढा हा एकट्याकडून नसतो लढला जात, बारीक बारीक थिनग्या करून त्याचा ज्वालामुखी होत असतो. जो ज्वालामुखी सगळ्यांनी मिळून केलेला आहे तो जरांगे पाटला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. खालीचा म्हणणार नाही मी, करताय बरोबर. जरांगे पाटील बी आंदोलन करतात, आम्ही आंदोलनं केली. समाजाने प्रत्येकाचं योगदान, प्रत्येकाचा वाटा त्या लढ्यामध्ये आहे हे विसरता कामा नाही, हे मला म्हणायचं आहे. आज झालं काय, जरांगे पाटील सर्वोच्च स्थानावर जाऊन पोहोचले, पण ते सर्वोच्च स्थानावर जात असताना त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढा देणारी माणसं कुठे आहे आज. मी परत पाठीमागे जातो. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील असतील, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील असतील, वडजे सर प्राध्यापक देवदाची वडजे सर असतील, आमदार स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब असतील, ज्यांनी गोदापात्रामध्ये आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलं ते स्वर्गीय काकासाहेब शिंदे असतील, आणि सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण त्या लाटेमध्ये जे